एकदा काय झालं तर एका माणसाला आपल्या मुलीचे लग्न करायचे होते. तो माणूस फार गरीब होता, परंतु तो ज्यांच्याकडे पैशांची मागणी करण्याकरता जाणार होता ती माणसं म्हणजे कुचरवट्यावरील माणसं होती. तो माणूस त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्याकरता गेला तेव्हा ती माणसं त्याला म्हणाली की तुम्ही नाथ महाराजांना राग आणून दाखवा, आम्ही तुम्हाला 200 रुपये देऊ. तेव्हा 200 रुपयाची किंमत खूप होती महाराज. आजकालच्या मुलांच्याच खिशामध्ये 500-500 रुपये असतात, परंतु तेव्हा 200 रुपयाची किंमत फार होती. आणि तेव्हाचे जे बाप होते ते आपल्या मुलीसाठी काही सुद्धा करू शकत होते, कारण की तेव्हाच्या मुली आत्ताच्या मुली नव्हत्या. आत्ताच्या मुली तर आपल्या आई वडिलांना सांगत सुद्धा नाहीत आणि पळून जाऊन लग्न करतात, परंतु तेव्हाच्या मुली तशा नव्हत्या. तर त्या आपले वडील त्यांच्यासोबत आपलं लग्न करून देईल, त्यांच्यासोबतच लग्न करायचा. म्हणून तो महाराज तो जो गृहस्थ होता तो नाथ महाराजांना राग आणून दाखवण्यासाठी तयार झाला. आणि मग जेव्हा सकाळच्या पाऱ्यामध्ये नाथ महाराज आपल्या देवघरामध्ये पूजा करत असताना तो गृहस्थ त्यांच्या मांडीवरती जाऊन बसला. बूट घालून तो पण म्हणजे न बूट काढता तो त्यांच्या मांडीवरती जाऊन बसला. तेव्हा नाथ महाराजांना राग नाही आला, त्यांना असं शांती ब्रह्म म्हणत नाही, तेव्हा त्यांना राग नाही आला. तर ते आपल्या पत्नी गिरिजाबाईंना म्हणाले की अगं गिरिजा, बघ याचं माझ्यावरती किती प्रेम आहे, ते बूट काढण्याचं सुद्धा विसरले आणि तसेच येऊन बसले. मग त्या गृहस्थाला वाटले की आपला पहिला प्रयोग फसला, आता दुसरा प्रयोग करूया. दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांच्या घरी काही मंडळी जेवणासाठी आली होती. आणि मग जेवणासाठी आल्याच्या नंतर ज्या गिरिजाबाई होत्या नाथ महाराजांच्या पत्नी त्या पंक्तीमध्ये वाळत होत्या. आणि वाळत असताना तो गृहस्थ तिकडून आला आणि त्याच्या पाठीवर जाऊन बसला. तेव्हा सुद्धा नाथ महाराजांना राग नाही आला महाराज. तर तेव्हा नाथ महाराज म्हणतात की अगं गिरिजा, जरा सांभाळून वाढ, ते पडतील. तेव्हा गिरिजाबाई म्हणाल्या, अहो मला आपला मुलगा हरी पंडित ज्याला घेऊन वाढण्याची सवय आहे, मी त्यांना नाही पडू देणार. याला म्हणतात क्षमा. संत हे लोभी नसतात, त्यांच्या ठिकाणी अहंकार नसतो. आता पहिले जे लोक होते आणि संत होते ते काय करायचे, ते सकाळच्याच पाऱ्यामध्ये उठायचे, नाहीतर मग जे सकाळच्या पाऱ्यामध्ये उठायचे आणि वावरात जाण्यासाठी सूर्य उगवायची वाट पाहायचे. पण आज तर उलटच झालंय. आजचे सूर्य उगवतो आणि लोक झोपले राहतात, सूर्य वाट बघतो की कधी उठतरी. परंतु तेव्हा जे संतान लोक होते ते असे नव्हते. आजकाल तर अवघडच झालंय, कारण की 9 वाजता उठणं, 10 वाजता आंघोळ करणं आणि 12 वाजता द्यायचा नाश्ता असतोय.